तू इथे? ते मी काय मी काय? हे खेळणं खाली पडलेलं होतं, तेच ठेवायला आलोय. सॉरी. अरे काय सॉरी काय त्यात? नाही, मी तुम्हाला न सांगता इकडे आलो म्हणून सॉरी. अरे ठीक आहे रे, हे घर तुझंही आहे बाळा. इथे तू कुठेही येऊ शकतोस, जाऊ शकतोस. या घरातल्या प्रत्येक गोष्टीवर तुझाही तेवढाच हक्क आहे जेवढा युवराजचा आहे. मला कोणताही हक्क नकोय. काय रे, कोणी पाठवले तुला? हा, दयानंद काकांना मारायला आलास ना तू? बोल ना. दयानंद काकांना मारायला आलास ना? हे बघ केरा, तू नाकारलास म्हणून हे रक्ताचं नातं तुटणार नाहीये. हे सगळं तुझंच आहे रे बाळा. मला काहीही नकोय. बस बस ये. केदार, आता मला फक्त एकट्याला नाही रे, या सगळ्या कुटुंबाला तुझी गरज आहे. तुला सांगतो, कौशिकी आता एकटीनेच कुटुंब आणि कंपनी दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळते. पण ती बोलून दाखवत नसली तरी तिच्यावरती खूप भार पडतो रे या सगळ्याचा. म्हणून मी युवराजला कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये घ्यायचं ठरवलं. पण मला आता तू आलायस तर तू सुद्धा ये, या बोर्डावरती तू सुद्धा ये. म्हणजे युवराज कंपनीची जबाबदारी कितपत सांभाळेल मला माहित नाही, पण तू आलास तर कौशिकीला तेवढी तुझी मदत होईल. आणि मला माहिती, मला देखील बरं वाटेल. मी तुम्हाला या आधी पण सांगितलंय, माझ्याकडून अशा अपेक्षा ठेवू नका. आणि मी ते कोणतीही जबाबदारी घ्यायला नाही आलोय. मी इथे आलोय कारण कशासाठी आलायस? कशासाठी आलायस तू इथे? मला माहिती आहे तू बोलला नाहीस तरी मला माहिती आहे तू इथे कशासाठी आलायस ते. तुझा हेतू समजलाय मला. कोणी पाठवलंय तुला? बोल, कोणी पाठवलंय? ए, ओरडू नकोस, नाहीतर इथेच खेळ खल्लास करी ना तुझा. तू इथे माझा मुलगा म्हणून आलेला नाहीयेस. तू इथे आलायस माणुसकी म्हणून. तू इथे आलायस तुझ्या आईने तुझ्यावर केलेल्या संस्कारांना जपायला, देवकीच्या संस्कारांचा मान ठेवायला म्हणून तू इथे आलायस. मला माहिती आहे कौशिकीने माझ्या जीवाची तुझ्याकडे भीक मागितली म्हणून तू इथे आलायस. तारिणीने तुझी समजूत काढली म्हणून तू इथे आलायस. मला माहिती आहे. अरे पण केदार, तुझ्या इथे येण्याने माझ्या मनावरचं केवढं मोठं ओझं हलकं झालंय तुला माहित नाहीये. माझी आता फक्त एकच इच्छा आहे, शेवटची. मी तारिणीकडे सुद्धा बोलून दाखवले. तुझ्या तोंडून फक्त मला एकदा बाबा अशी हाक ऐकायची. तुम्हाला बाबा म्हटलंच की नाही की मी समजेन की तुम्हाला माफ केलंयस म्हणून. मला एवढंच हवंय रे केदार, तुम्हाला माफ करावंस, मला बाबा म्हणून तू स्वीकारावंस. बस एवढी माझी शेवटची इच्छा आहे. बस
कसला आवाज झाला ग? अहो काकू, मी ते नारळ फोडला ना, त्याचा आवाज आला. नारळ फोडल्याचा एवढा आवाज? हो, मोठा होता हो नारळ. हा हा. तुम्हाला नारळ पाणी देऊ? हो चालेल की. हे घ्या, छान गोड आहे. हो हो. छान गोड आहे ग. हो, तुम्हाला माहितीये का काकू, नारळ पाणी प्यायला ना की त्वचा एकदम छान होते. आवडलीस आवडलीस तू मला सून म्हणून. काकू, तुम्ही पण खूप गोड आहात. आणि मी काय म्हणते, पाणी असं उभं राहून प्यायचं नसतं. तुम्ही छान खोलीत जा, निवांत बसा आणि मग नारळ पाणी प्या ना. तू हवं तर हे संपल्यावर मी आणखीन एक काढून देते तुम्हाला. आलेच. अरे, कोणी बोलवले तुला? हा, कोणी पाठवले सांग मला, सांग. तारिणी, मी ना ऑफिसमध्ये. इकडे ये. काय झालं? हा कोण आहे? दयानंद खांडेकरांना मारायला आलाय. त्यांना मारायला? का? का आलाय, कोणी पाठवलंय हे तो आपल्याला सांगणार नाही. कॉन्ट्रॅक्ट किलर असावा.